स्वयंप्रकाशित असतो, मात्र मिंध्यांना टॉर्च मारावी लागते। दिल्लीतून टॉर्च बंद झाल्यावर मिंधे कुठे जातील कळत नाही। उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर हा जोरदार हल्लाबोल केला। काळोखामध्ये काय चंगराचंगरू होईल कळणार नाही, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। मिंधेंचं आयुष्य फार बिकट, ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर ही जोरदार टीका आहे। तर काही मिळालं नाही की गावात जातो, रेडा कापतो, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। पण यांचं आयुष्य जे आहे मिंध्यांचं, अरे काजवा जरी एवढा असला तरी स्वयंप्रकाशित असतो। हे स्वयंप्रकाशित कुठे, यांच्या तिकडनं टॉर्च मात्र तोपर्यंत दिसतंय। दिल्लीतनं टॉर्च बंद झाला की अंधारात कुठे जातील कळत नाही, आणि मग त्यांच्या बरोबर जे गेलेले आहेत त्या ताळुकात काय चेंगराचेंगरी होईल काय कळणार नाही। यांचं भवितव्य फार बिकट आहे। पुण्यामध्ये तो कुठला आता एक तो रोग पसरतोय, जीबीएस, कशामुळे पसरतोय? दूषित पाणी। कोण जबाबदार? उत्तर द्यायला कोण आहे? महापालिका आहे। महापालिका विसर्जित झाले, महापौर नाहीये। जा तुम्ही त्या नगर विकास खात्यात जे काय तिकडे जे ढेंड बसवले ना, त्याला विचारा, जा काय मिळालं नाही का? तू गावात जाऊन बसतो आणि रेडा कापतोस। पुणेकरांना दूषित पाण्यातला रोग होत आहेत, कोण जबाबदार? कोण? मंत्री नाही तर दुसरा कोण असणार आहे?